नमस्कार. NCL म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही आपल्या भारतातली एक खूप प्रतिष्ठित संशोधन संस्था आहे. तर आज आपण याच संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून करिअर कसं करता येईल याचा एक सरळ सोपा मार्ग समजून घेणार आहोत. तर मग अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की NCL सारख्या मोठ्या संस्थेत शास्त्रज्ञ बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कुठून सुरुवात करायची? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत, जेणेकरून इच्छुकांना एक स्पष्ट दिशा मिळू शकेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL नक्की आहे तरी काय आणि या संस्थेचा पाया कसा रचला गेला हे समजून घेऊ. तर बघा, NCL म्हणजे काय? ही CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणारी एक प्रचंड महत्त्वाची संस्था आहे. 1950 साली पुण्यात हिची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच रसायनशास्त्र आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये या संस्थेचा एक वेगळाच दबदबा राहिला आहे. ओके, तर NCL काय आहे हे कळलं. पण या संस्थेचं आपल्या देशासाठी महत्त्व काय आहे? ही फक्त एक लॅब आहे की त्याहूनही काहीतरी जास्त? चला बघूया. बघा, NCLचं काम आहे ना, ते फक्त प्रयोगशाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नाही आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या प्रगतीवर होतो. म्हणजे कसं, तर इथे जे नवीन तंत्रज्ञान विकसित होतं ते आपल्या भारतीय उद्योगांपर्यंत पोहोचवलं जातं आणि त्यामुळे काय होतं तर त्यांची उत्पादन क्षमता वाढते. आणि फक्त उद्योगच नाही, आपल्या आरोग्याचाही विचार करा. आपण जी औषधं घेतो त्यामागे खूप मोठं संशोधन असतं आणि अशाच नवीन औषधांच्या निर्मितीमध्ये आणि फार्मास्युटिकल संशोधनामध्ये NCLने खूप महत्त्वाचं काम केलंय, ज्यामुळे अनेकांचं आयुष्य सुधारलं आहे. हे सगळं कुठे येऊन मिळतं माहिती आहे? तर आत्मनिर्भर भारत या आपल्या ध्येयाशी. NCL स्वतःचं म्हणजे आपलं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करते. याचा फायदा काय? तर आपल्याला बाहेरच्या देशांवर अवलंबून राहावं लागत नाही. आपण आपल्या पायावर उभे राहतो. आणि हो, एक गोष्ट विसरून चालणार नाही. विकास तर हवाच, पण पर्यावरणाचं काय? तर NCL इथेही मागे नाही. प्रदूषण कमी कसं करता येईल यासाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया विकसित करण्यावर इथे खास लक्ष दिलं जातं. आता बघा, NCL नक्की कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करते. इथे तुम्हाला दिसेल, नवीन रासायनिक शोधांपासून ते औषधी निर्माण म्हणजे फार्मास्युटिकल रिसर्च, पॉलिमर सायन्स, कॅटालिसिस इतकंच नाही तर पर्यावरण तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रक्रिया सुधारण्यावरही इथे काम चालतं. म्हणजे संशोधनाची व्याप्ती किती मोठी आहे बघा. बरं, आता NCL किती महत्त्वाचं आहे हे तर कळलं. तिथे काम करण्याची इच्छाही झाली असेल, पण तिथे पोचायचं कसं? त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते? चला, आता आपण त्याबद्दल बोलूया. बघा, इथे ना 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बॅचलर पदवी, BSc किंवा BTech जे काही असेल ते. हा तुमचा पाया आहे. पण संशोधनासाठी जो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मास्टर पदवी. एक गोष्ट लक्षात ठेवा, NCLमध्ये रिसर्च करायचा असेल तर MSc किंवा MTech ही पदवी जवळजवळ आवश्यकच आहे. ओके, शिक्षण तर झालं, पण आता पुढे काय? तर पुढे येतात महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा. या परीक्षा म्हणजे NCLच्या दाराची किल्लीच समजा. यामध्ये 2 परीक्षा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे CSIR नेट. ज्यांना NCLमध्ये PhD करायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा म्हणजे सर्वस्व आहे. यात यश मिळालं की ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF मिळते. आणि दुसरी परीक्षा आहे गेट. ही खास करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. MTech प्रवेशासाठी किंवा काही विशिष्ट संशोधन पदांसाठी ही खूप उपयोगी ठरते. आता अजून एक परीक्षा आहे JAM. ही एक प्रकारची स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. या परीक्षेद्वारे IIT सारख्या टॉपच्या संस्थेत MSc साठी प्रवेश मिळवता येतो आणि मग तिथून NCL साठीचा पाया आणखीनच पक्का होतो. चला, परीक्षा पास झाली. आता पुढे काय? तर आता NCLचे दरवाजे उघडे आहेत आणि आतमध्ये करिअरचे अनेक पर्याय तुमची वाट बघतायत. चला पाहूया ते पर्याय कोणते आहेत. तर बघा, इथे करिअरचे मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे PhD प्रोग्राममध्ये सामील होणं, जो तुम्हाला पुढे जाऊन एक पूर्णवेळ शास्त्रज्ञ बनवतो. दुसरा मार्ग आहे प्रोजेक्ट असिस्टंट किंवा JRF म्हणून सुरुवात करणं. इथे तुम्हाला कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. आणि तिसरा मार्ग म्हणजे PhD पूर्ण झाल्यावर थेट शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणं, जे CSIRच्या भरती प्रक्रियेतून होतं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, फक्त डिग्री आणि परीक्षा पास होऊन भागत नाही. काही प्रॅक्टिकल स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे लॅबमधली HPLC, GC सारखी उपकरणं हाताळता आली पाहिजेत. रिसर्च पेपर कसा लिहायचा हे माहीत हवं. आणि हो, विचार करण्याची पद्धत विश्लेषणात्मक हवी. आजकाल तर पायथन किंवा मॅटलॅब सारख्या प्रोग्रॅमिंगचं ज्ञान असेल तर तो एक मोठा प्लस पॉइंट मानला जातो.
ओके, तर आपण आतापर्यंत बरीच माहिती घेतली. आता या सगळ्या माहितीचे तुकडे जोडून एक संपूर्ण चित्र तयार करूया. शास्त्रज्ञ बनण्याचा एक स्पष्ट रोडमॅप पाहूया, म्हणजे हा प्रवास कसा असेल याची कल्पना येईल. तर हा प्रवास सुरू होतो 12वी सायन्सपासून. ती झाली की BSc किंवा BTech करून पाया मजबूत केला जातो. त्यानंतर MSc किंवा MTech करून ज्ञानाला अधिक धार आणली जाते. मग येते CSIR नेट किंवा गेट सारखी महत्त्वाची परीक्षा. आणि ही परीक्षा पास झालात की ध्येय टप्प्यात येतं, NCL मध्ये PhD किंवा थेट नोकरी. बघा किती सरळ आणि स्पष्ट मार्ग आहे. तर हा संपूर्ण मार्ग आता आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. भारताच्या वैज्ञानिक भविष्याचा एक महत्त्वाचा भाग बनण्यासाठी, या रोमांचक प्रवासावर निघण्यासाठी आपण तयार आहात का?